विद्यार्थ्यांनो, काल आपण समय हा घटक पाहिला, म्हणजे घड्याळातील वेळ. ही वेळ आपण संस्कृतमधून कशी सांगितली जाते ते पाहिलं. त्यामध्ये आपण पहिल्यांदा घड्याळानुसार, घड्याळांच्या चित्रानुसार आपण काय बघितलेले, किती वेळ, कोणती वेळ त्या घड्याळामध्ये दर्शवली आणि त्या वेळेनुसार त्याला संस्कृतमध्ये आणि मराठीतून काय म्हटलं जातं याचा काल आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण पान नंबर 5 वरचा दुसरा जो तक्ता आहे तो काल पाहिला होता. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन तालिका आपण काल पाहिली. त्यामध्ये वेळ अक्षरांमध्ये दिली आहे आणि तुम्हाला अंकांमध्ये लिहायची होती. ती कशी लिहायची हे मी काल तुम्हाला शेवटच्या तासामध्ये सांगितलेलं होतं. चार्ट बोर्डवर काढलेला होता, तिथं तुम्हाला काल मी सगळं लिहून दिलेलं होतं. तर आज आपण दुसऱ्या चार्ट काल पाहिला, आज आपण पहिला जो चार्ट आहे तो पाहणार आहोत. पान नंबर 5 वरील कक्षायाः सोमवासरस्य समयसरणीः, कक्षायाः सोमवासरस्य समयसरणीः, म्हणजे या ठिकाणी वर्गाचे सोमवारचे वेळापत्रक, वर्गांचे कक्षायाः म्हणजे वर्गांचं टाइम टेबल, वेळापत्रक. इथं तुम्हाला समयसरणी वेळापत्र दिलेले आहे आणि ते तुम्ही इथं तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतंय. पान नंबर 5 वरती सगळं कसं दिलंय, अंकांमध्ये दिलंय, बरोबर आहे. पहिला आहे, त्यामध्ये पहिला भाग जो आहे तासिका, नंतर समय, नंतर विषय. त्यांनी इथं तालिका बनवलेली आहे, तुम्ही पुस्तकामध्ये पाहताय. तालिका बनवताना पहिलं जे आहे समय त्यांनी कसा सांगितला आहे तर अंकांमध्ये दर्शवलेला आहे, बरोबर आहे. समय अंकांमध्ये दर्शवलेला आहे. मराठीतून सांगते 12 वाजून 20 मिनिटे ते 12 वाजून 30 मिनिटे. पहिला विषय त्यांनी काय घेतला आहे, प्रार्थना. 10 मिनिटं फक्त प्रार्थना. तेच तुम्हाला संस्कृतमध्ये इथं सांगायचं आहे. कसं सांगणार बघा, तासिका समयः विषयः. प्रार्थनेचा समय काय आहे बघा, संस्कृतमधून सांगते 12 वाजून 20 मिनिटे, म्हणजेच 20 + 12 वादनतः, 20 + 12 वादनतः, 12 वाजून 20 मिनिटांपासून, तह म्हणजे ते 12 वाजून 30 मिनिटे, म्हणजेच 30 + 12 वादनपर्यंतम. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सार्धद्वादश वादनम पर्यंतम असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे या ठिकाणी अक्षरी या पद्धतीनं इथं तुम्ही असं सांगायचं आहे. मग इथं तुम्हाला मी एक वेळ जी आहे संस्कृतमधून बोर्डवर लिहून देते, ती पाहायची आहे. तुम्ही पुस्तकात पाहताय सगळेजण, बरोबर. बघा आता पहिली प्रार्थनेचा जो पहिला तास आहे तो किती, 10 मिनिटच फक्त प्रार्थना आहे, तो काही तास नाही, 10 मिनिटे फक्त प्रार्थना आहे. बघा इथं तासिका, इथं तुम्हाला तक्त्यामध्ये, तालिकेमध्ये सगळं अंकांमध्ये लिहून दिलेलं आहे, विषय लिहून दिलेले आहेत. मी फक्त वेळ तुम्हाला लिहून देते, तुम्ही फक्त त्यामध्ये वहीमध्ये तुमच्या फक्त समय संस्कृतमधून अक्षरात कसं लिहिलं आहे ते फक्त बघायचं आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचं. आधी बघा कसं लिहिलं जाते. बघा तासिका समयः विषय. आता इथं पहिलं जे आहे त्यांचं ते प्रार्थनेचं दिसतंय तुम्हाला, बरोबर. पुस्तकामध्ये प्रार्थना, पान नंबर 5, पहिला चार्ट, पहिला तक्ता. प्रार्थना किती ते किती सांगितली आहे, 12:20 ते 12:30, म्हणजेच 20 + 12 वादनतः 30 + 12 वादनपर्यंतम.
म्हणजेच सार्धद्वादशवादनं पर्यंतम. बघा काय लिहिते, समय विंशत्यधिक द्वादश वादनतः. वादनतः त्रिंशत्यधिक द्वादशवादनपर्यंतम. द्वादशवादनपर्यंतम. काय विषय कोणता सांगितलाय? प्रार्थना. विषय कुठला आहे पहिला? इथं फक्त काय आहे, 10 मिनिटांचा अवधी फक्त प्रार्थनेसाठी आहे. प्रार्थना विषयामध्ये काय येणार? इथं प्रार्थना येईल. बरोबर आहे, इथं प्रार्थना. समय फक्त घ्या, समय कसा लिहायचा आहे ते फक्त आपण बघणार आहोत. आता दुसरं का दिलेलं आहे त्यांनी? दुसरा जो आहे तास तो आहे मराठी भाषा. त्याचं पहिला तास कशाचा आहे? मराठी भाषेचा. हा पहिला आहे. प्रार्थना झाल्यानंतर पहिला तास. पहिला तास कुठला आहे? मराठी भाषा. तो किती ते किती आहे? सार्धद्वादशवादनतः दशाधिक एकवादनं पर्यंतम. सार्धद्वादशवादनतः दशाधिक एकवादनं पर्यंतम. म्हणजे 12:30 ते 1:10 मराठीचा पहिला तास होणार आहे. बघा पहिला तास बघा कुठला आहे? किती ते किती सांगितलंय? सार्ध. समय कसा लिहायचा आहे बघा, हा आपण अक्षरात लिहिते मी. इथं तुम्हाला पुस्तकात अंकात दिलेला आहे, तो अक्षरात लिहायचा आहे. कसा लिहायचा आहे बघा, सार्ध द्वादश वादनतः सार्धद्वादशवादनतः दशाधिक एकवादनपर्यंतम. दशाधिक एकवादनपर्यंतम. हा कुठला तास आहे या ठिकाणी? तर मराठी भाषा. दुसरा तास बघा कशाचा आहे? गणितम. वेळ काय आहे? एकाधिक एकवादनतः दशाधिक एकवादनतः
तः पादोन द्विवादनं पर्यंतम. काय सांगितलं इथं? 10+1 1 वाजून 10 मिनिटांपासून पादोन द्विवादनं पर्यंतम 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत म्हणजे 1:45 पर्यंत कुठला तास होणार आहे? गणितम, गणिताचा तास होणार आहे. तर दुसरा तास बघा, हा झाला पहिला, हा दुसरा तास. दशाधिक एकवादनतः पादोन द्विवादनं पर्यंतम वादनपर्यंतम. कोणता तास आहे? तर गणितम. कोणता आहे? गणितम. तालिका समयः आणि हा विषयः. या पद्धतीनं इथं तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीनं पहिला कुठला आहे? प्रार्थनेचा आहे, बरोबर आहे की नाही? हे किती मिनिटासाठी आहे? तर या ठिकाणी 10 मिनिटासाठी. नंतर दुसरा काय आहे? सार्धदशवादनतः 10+1 पर्यंत. हे काय आहे? तर प्रार्थना आहे 12 पर्यंत. नंतर काय आहे? 10+1 पादोन द्विवादनं पर्यंत. हे काय आहे? तर गणित. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे? तर पुढचे जे आहेत विषय ते असे तुमच्या अभ्यासासाठी हा चार्ट तुम्ही घरी पूर्ण करू शकता, बरोबर आहे? अजून एक तास आपण बघूया. तिसरा बघा, पादोन द्विवादनतः म्हणजेच 1:15 पासून 20+2 पर्यंतम. 20 म्हणजेच काय? 20. 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत कुठला आहे? तर संस्कृत भाषा. गणितानंतर कुठला आहे? तर संस्कृत भाषा. बघा, तिसरा जो तास आहे तो आहे बघा या ठिकाणी काय काय. आता ही जे पहिलं आहे 20+12 तः 30+12 पर्यंत ही आहे प्रार्थना. पहिला तास जो आहे तो काय आहे? सार्धद्वादशवादनतः 10+1 पर्यंतम मराठी भाषा हा तास आहे. दुसरा कुठला आहे? तर या ठिकाणी 10+1 पादोन द्विवादनं पर्यंतम गणितम. इथं मी तुम्हाला शब्द मोठे आहेत हे सगळं पूर्ण लिहायचं आहे, तेवढं बसत नाही, त्याच्यामुळं मी ॲडजस्ट करून इथं तुम्हाला चार्ट लिहून दिलेला आहे. व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. आता तिसरा जो तास आहे तो बघा,
पादोन द्विवादनतः पादोन द्विवादनतः पादोन द्विवादनतः विंशत्यधिक द्विवादनं पर्यन्तं विंशत्यधिक द्विवादनं पर्यन्तं पर्यंतम कोणता तास आहे विषयाचा कोणत्या विषयाचा तास आहे संस्कृत भाषा कळतंय का इथपर्यंतचा भाग कळलाय प्रार्थना मराठी भाषा गणितम संस्कृत भाषा हे इथपर्यंतचा चार्ट समजलाय का म्हणजे पुढचा आपण मला इथं जागा नाही बरोबर आहे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहित असाल समजून लिहा कळत नसेल तर विचारा आता आपल्याला पुढचा तास जो बघायचा आहे तो आहे चौथा तास चत्वारी तासिका चौथी तासिका आहे कुठली आहे विज्ञानाची तासिका आहे बघा विंशत्यधिक द्विवादनतः पंचोनत्रिवादन पर्यंतम म्हणजे 2:55 ही तासिका चालणार आहे 2:20 ते 2:55 कुठली तासिका आहे विज्ञानम बघा चौथी तासिका जी आहे ती बघा तुम्हाला इथं अंकात दिलेलं आहे मी फक्त अक्षरात इथं लिहून देते तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे बघा विंशत्यधिक द्विवादनतः पंचोनत्रिवादनपर्यंतम त्रिवादनपर्यंतम कोणता तास आहे कस्य तासिका विज्ञानम कोणती आहे विज्ञानम या 4 तासिका आहेत आता या 4 तासिकांनंतर जी काय आहे मध्यविराम म्हणजे काय छोटी सुट्टी म्हणतो आपण त्याला ती छोटी सुट्टी आहे त्याची वेळ कशी लिहायची बघा कशी बोलायची बघा पंचोनत्रिवादनतः 2:55 पंचविंशत्यधिक त्रिवादनपर्यंतम 3:25 ही मध्यविराम अस्ति म्हणजे 2:55 ते 3:25 ही छोटी सुट्टी आहे मध्यविराम
आता इथं बघा, इथंपर्यंतचा भाग तुम्हाला कळालेला असेल. आता पुढचे तास आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. बघा इथंपर्यंत लिहून झालेलं असेल. लिहून झालंय का तुमचं? बघा